नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य जी काही 2026 ची तलाठी भरती सुरू झालेली आहे, त्या भरतीसाठी महत्त्वाचे असणारे 20 जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे पूर्णपणे आपण एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार घेतलेले आहेत. हा आपला व्हिडिओ क्रमांक 21 आहे. यापूर्वीचे जे 20 व्हिडिओज आहेत त्यांची प्लेलिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण प्रत्येक व्हिडिओ पाहून घ्या. कारण प्रत्येक व्हिडिओ थोडासा महत्त्वाचा ठरणार आहे. आणि आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ अगदी फ्रीमध्ये जर डाउनलोड करायची असेल, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावानं आणि सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ अगदी फ्रीमध्ये मिळेल. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. रतन एन टाटा द ऑथोराइज्ड बायोग्राफी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? प्रश्नाचं उत्तर येत असेल 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. या व्हिडिओमध्ये जेवढे आपण काही 20 प्रश्न घेतलेले आहेत त्या 20 पैकी 16 प्रश्न हे एम-पी-एस-सी मध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि जे काही 4-5 प्रश्न आहेत हे आपण करंट अफेअर्स 2025-26 वरती घेतलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा महत्त्वाचा असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. रतन एन टाटा द ऑथोराइज्ड बायोग्राफी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 थॉमस मॅथ्यू यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. सप्टेंबर 2022 मध्ये कोणत्या राज्याने भारतातील पहिले वन विद्यापीठ स्थापन करण्यासाठीचा अधिनियम पारित केलेला आहे? हा प्रश्न मित्रांनो आपल्याला 2023च्या एम-पी-एस-सी मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. त्यामुळे प्रश्न हा थोडासा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी तारीख सुद्धा लक्षात ठेवा. सप्टेंबर 2022 मध्ये भारतातील असं कोणतं पहिलं राज्य ठरलं की ज्याने वन विद्यापीठ स्थापन करण्याचा अधिनियम हा पारित केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 तर तेलंगणा हे राज्य आहे, ज्याने सप्टेंबरमध्ये देशातील पहिलं वन विद्यापीठ स्थापन करण्यासाठीचा जो अधिनियम आहे तो पारित केला होता. मंजुरी आहे सप्टेंबर 2022 ची. राज्य आहे तेलंगणा आणि हे भारतातील आपल्या पहिलं वन विद्यापीठ असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? आत्तापर्यंत आपल्याला हा प्रश्न जवळपास 16 वेळापेक्षा जास्त परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. कधी-कधी आपल्याला प्रश्न विचारला जातो की आपल्या देशातील पहिली महिला डॉक्टर कोण आहे? वैद्यकीय शास्त्र म्हणजे काय? तर डॉक्टर पदवी मिळवणारी देशातील पहिली महिला खालीलपैकी कोण ठरली आहे? तर त्यांचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 2 आनंदीबाई जोशी ह्या ज्या आहेत, हे आपल्या भारतातील अशी पहिली महिला व्यक्ती आहे, ज्यांनी अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्र या पदवी यामध्ये मिळवली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या फोटोमध्ये दिसत आहेत पहा आनंदीबाई जोशी. आता आपण नवीन एक प्रोजेक्ट थोडासा सुरू केलेला आहे. काही-काही स्लाईडमध्ये आपण त्या व्यक्तीचे फोटोसुद्धा ॲड करत आहोत. म्हणजे थोडंसं समजून जायला सोपं होऊन जाईल. चला यानंतरचा प्रश्न आहे. भारताच्या संचित निधीतील खर्च आकारणीमध्ये समावेश होऊ शकतो. तर कोणाकोणाचा समावेश किंवा कशा-कशाचा समावेश होऊ शकतो हे पहा. या ठिकाणी 4 आपल्याला विधानं दिलेली आहेत. राष्ट्रपतींचे मानधन व भत्ते, पंतप्रधानांचे मानधन व भत्ते, राज्यसभा सभापतींचे वेतन आणि भत्ते आणि भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांचे वेतन आणि भत्ते. तर यांच्यापैकी कोणाचा भारताच्या संचित निधीतील खर्च आकारणीमध्ये समावेश केला जाऊ शकतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 फक्त अ, क आणि ड. तर फक्त अ म्हणजे आहे राष्ट्रपतीचे मानधन आणि भत्ते, क मध्ये आहे पहा राज्यसभा सभापतींचे वेतन आणि भत्ते आणि ड मध्ये आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांचे वेतन व भत्ते यांचा समावेश केला जाऊ शकतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. 7व्या वेतन आयोगाची मुदत 1 जानेवारी 2026 रोजी संपण्यापूर्वीच आपला 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते ठरलेले आहे? करंट अफेअर्स 2026 वरचा महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्न परत एक वेळा पहा. 7वं वेतन आयोगाची मुदत काय होती? तर 1 जानेवारी 2026. पण ही मुदत संपण्यापूर्वीच आपल्या राज्याचा 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारं देशातील पहिलं राज्य म्हणून कोणतं राज्य ओळखलं जातं? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर आसाम हे जे राज्य आहे हे देशातील 8वा वेतन आयोग लागू करणारं किंवा स्थापन करणारं देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, जर लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघेही उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी खालीलपैकी कोण असतात? मित्रांनो, प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. यापूर्वी जवळपास हा प्रश्न आपल्याला 10 ते 12 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. प्रश्न लक्षात ठेवा. ज्यावेळी लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघेही गैरहजर असतील म्हणजेच उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानाचं पद कोण भूषवत असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, राज्यसभेचे जे उपसभापती आहेत तर ते संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, राज्यसभेचे उपसभापती. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील मृत्यूदर कमी होण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? या ठिकाणी आपल्याला 4 कारणं दिलेली आहेत. प्रश्न विचारलाय की भारतातील मृत्यू दर कमी होण्याची कारणं. महामारी नियंत्रण, मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट, एकत्र कुटुंब पद्धती आणि शिक्षणाचा विस्तार व साक्षरतेतील वाढ. तर यापैकी कोणती कारणं आहेत जी मृत्यूदर कमी होण्यासाठी महत्त्वाची आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर फक्त अ, ब आणि ड. तर अ म्हणजे आहे महामारी नियंत्रण, ब म्हणजे आहे मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट आणि ड म्हणजे आहे शिक्षणाचा विस्तार आणि साक्षरतेतील वाढ. तर ही जी कारणं आहेत तर ही मुख्य कारणं आहेत ज्याने भारतातील मृत्यू दर कमी होण्यास मदत झाली. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या संरक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आलेली आहेत? प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. प्रश्न परत वेगळा समजून घ्या, कारण हा प्रश्न सोप्या पद्धतीने आपल्याला 8 ते 9 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. भलेही MPSC मध्ये 2 वेळा हा प्रश्न आलेला आहे, पण 7-8 वेळा हा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. खालीलपैकी अशी कोणती घटना दुरुस्ती आहे? त्या घटना दुरुस्तीनुसार देशाचं सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवरती बंधने घालण्यात आली होती आणि ती घटना दुरुस्ती आहे ऑप्शन क्रमांक 2, तर 16वी घटना दुरुस्ती उत्तर आहे. या ठिकाणी 2 ते 3 पॉईंट आहेत ते पाहून घ्या. 16वी घटना दुरुस्ती कायदा जो 1963चा आहे, वर्ष सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरही प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. तर भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मता या बाधित राखण्यासाठी कलम 19 अंतर्गत दिलेल्या मूलभूत हक्कांवरती यामध्ये विशेषतः भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण एकत्र येण्याचा हक्क आणि संघटना स्थापन करण्याचा हक्क हा सामील आहे. यामध्ये वाजवी निर्बंध घालण्याचे अधिकार हे सरकारला देण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतातील भूसंलेखन नकाशा संग्रह, ज्याला आपण ॲटलस म्हटलं जातं, तर हा प्रकाशित केलेला आहे? मित्रांनो, याच्यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आला होता. 2023च्या फेब्रुवारीमध्ये कोणती अशी संस्था आहे तर त्या संस्थेने भारतातील भूसंलेखन नकाशा संग्रह प्रकाशित केलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था, त्यालाच आपण म्हणतो पहा इस्रो. तर या इस्रो या संस्थेने 15 ऑगस्ट 1969 ची इस्रोची स्थापना आहे. इस्रोचं मुख्यालय ह्या बेंगळुरू या ठिकाणी स्थित आहे आणि इस्रोचं ब्रीदवाक्य काय आहे? मानवजातीच्या सेवेत अंतराळ तंत्रज्ञान. आणि याच संस्थेने फेब्रुवारी 2023 मध्ये भूसंलेखन नकाशा संग्रह किंवा ॲटलस जे आहे ते प्रकाशित केलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करण्यासाठी कोणते पोर्टल विकसित केलेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे, कारण हा सुद्धा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. काही विद्यार्थी म्हणतात की असे जे प्रश्न असतात वन लाईनर टाईपचे हे MPSC मध्ये विचारले जात नाहीत. पण विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवायचं, हे जे प्रश्न आहेत यामध्ये आपल्याला MPSC मध्ये विचारण्यात आलेलेच प्रश्न आपण घेतलेले आहेत, कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत तेच आपण घेतलेले आहेत. चल पहा, प्रश्न पहा. विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतं पोर्टल विकसित केलं आहे? आणि त्या पोर्टलचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 2, उत्साह नावाचं एक पोर्टल आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी डॅश सुरू करण्यात आली. कधी? 1995. पहा, 1995ला जे काही कस्टमर्स आहेत किंवा ग्राहक आहेत तर त्यांच्या विवादांचं स्वस्त आणि जलद म्हणजे फास्ट पद्धतीने त्यांना आवरण्यासाठी काय सुरू करण्यात आलं होतं?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, बँकिंग लोकपाल योजना जी आहे ती सुरू करण्यात आली होती. मग याच्यावरती त्यामध्ये अधिकार काय आहेत, तरतुदी काय आहेत, त्याची सुरुवात कधी झाली आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर पाहूया सुरुवात कशी झाली. आरबीआयने म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या तक्रारीचं विनामूल्य, स्वस्त आणि जलद निवारण करण्यासाठी 1995 मध्ये बँकिंग लोकपाल योजना ही सुरू केली होती. कोणी केली होती लक्षात ठेवायचे, आरबीआयने. त्याचे अधिकार आणि तरतूद. तर ही योजना बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 35 किंवा कलम 35 याच्या अंतर्गत लागू करण्यात आली होती. याचा उद्देश काय होता, तर बँकांनी दिलेल्या सेवांमधील त्रुटी, अनधिकृत व्यवहार किंवा अयोग्य सेवा यांच्या विरोधात ग्राहकांना थेट आणि कायदेशीर प्रक्रियेपेक्षा जलद पद्धतीने न्याय मिळवून देणे हे त्याचं नेमकं उद्देश होतं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सजीव सूक्ष्मजीव आहेत ज्यांचे सेवन केल्यावर किंवा ते शरीरात गेल्यावर ते आरोग्यास लाभदायी ठरतात. या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या. या ठिकाणी विचारलंय की कोणते असे सूक्ष्मजीव आहेत जे आपल्या बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर ते आपल्या आरोग्याला लाभदायी असतात, हानिकारक नसतात. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर प्रोबायोटिक्स हे जे आहेत तर हे आपल्या बॉडीसाठी असे काही सूक्ष्म सजीव असतात जे आपल्या बॉडीसाठी हे लाभदायक ठरतात. मग याच्यावरती काय काय ठरतं हे पहा. तर प्रोबायोटिक्स हे जिवंत सूक्ष्मजीव असतात, प्रामुख्याने उपयुक्त बॅक्टेरिया आणि ईस्ट म्हणू शकतो आपण त्याला. तर त्यामध्ये असतात जे पुरेशा प्रमाणामध्ये आपल्या शरीरात गेल्याच्या नंतर पचन संस्था सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ते फायदेशीर ठरतात. यामध्ये दही, ताक आणि किमची इत्यादींमधील जे काही लॅक्टोबॅसिलस असतात बॅक्टेरिया, तर हे आपल्या बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर ते लाभदायक असतात. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इसवी सन 1848 मध्ये स्थापन झालेल्या द स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी याच्या मराठी शाखेचं नाव खालीलपैकी काय होतं? कधी सुरू झालेले आहे? 1848 या वर्षी. याचं इंग्लिश नाव काय आहे? द स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. तर या शाखेचं मराठी नाव काय होतं? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा हे जे आहे हे त्याचं नाव आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांबाबत खालीलपैकी कोणते विधान किंवा कोणती विधानं योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत? आपल्याला प्रश्न महत्वाचा आहे, प्रश्न समजावून घ्या. या ठिकाणी आपल्याला 2 विधानं दिली आहेत. राज्यघटनेत मूलतः 6 मूलभूत अधिकार सूचीबद्ध केले गेले होते आणि दुसरं आहे 42व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे समानतेचा अधिकार वगळण्यात आला. तर यापैकी कोणतं विधान योग्य आहे असं आपल्याला विचारलं आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, आणि ब यापैकी नाही, म्हणजे कोणतंही विधान बरोबर नाही असं आपल्याला सांगण्यात येईल. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आपण या प्रश्नावरती थोडंसं स्पष्टीकरण पाहूया, म्हणजे आपल्याला अजून थोडंसं समजायला सोपं जाईल. तर पहा, मूलभूत हक्क जे आहेत तर हे भाग 3 मध्ये येतात आणि कलम 14 ते 32 मध्ये आहेत. भारतीय राज्यघटनेने कलम 14 ते 32 हे अंतर्गत मूलभूत अधिकाराविषयी तरतुदी केलेल्या आहेत. कलम 19 अंतर्गत 6 विविध स्वातंत्र्याविषयी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि घटनेच्या प्रारंभी 7 प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. 44वी घटनादुरुस्ती झाली आणि त्या घटनादुरुस्तीनुसार संपत्ती विषयक स्वातंत्र्य जे आहे ते काढून टाकण्यात आलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, दुर्गम गावामधील शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या एज्युकेट गर्ल्स या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? आपल्याला MPSC 2024 मध्ये किंवा 25 मध्ये हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. त्यामुळे आपण हा प्रश्न रिपीट घेतलेला आहे. जे काही खेडेगावातील किंवा दुर्गम भागातील अशा काही शाळा आहेत, तर शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी पहा, शाळाबाह्य हा शब्द महत्त्वाचा आहे. शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेली एक संस्था आहे. त्या संस्थेचं नाव आहे एज्युकेट गर्ल्स. तर ही एक संस्था स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेच्या संस्थापिका आहेत ऑप्शन क्रमांक 2, सफिना हुसेन ह्या त्याच्या संस्थापक आहेत. मग त्यांच्याविषयी काही 2 ते 3 पॉईंट्स आहेत ते पाहून घ्या. या संस्थेची स्थापना कधी आहे? तर त्यांनी 2007 मध्ये राजस्थानमधील ग्रामीण भागातून ही संस्था सुरू केली होती. या संस्थेचं नेमकं उद्दिष्ट काय आहे? तर भारतातील दुर्गम व ग्रामीण भागातील शाळाबाह्य मुलींना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करणं हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. विशेष सन्मान यांचा कधीचा आहे? मुलींच्या शिक्षणातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सफिना हुसेन यांना शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित वाईज पुरस्कार जो आहे तो देऊन त्यांना गौरवण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला देखील ठरलेल्या आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, असहकार चळवळीसोबतच महात्मा गांधीजींनी खालीलपैकी कोणता कार्यक्रम हाती घेतला होता? यामध्ये आपल्याला 4 कार्यक्रम आहेत. स्वदेशीचा प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी आणि अस्पृश्यता निवारण. तर यांच्यापैकी असे कोणते कार्यक्रम होते जे गांधीजींनी असहकार चळवळीबरोबरच हातात घेतले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, वरील सर्व बरोबर आहेत. या म्हणजे स्वदेशीचा प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी आणि अस्पृश्यता निवारण हे सर्व कार्यक्रम असहकार चळवळीबरोबरच राबवण्यात आले होते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश यांनी शारदा सदनची स्थापना केली आणि अपंग मुले आणि महिलांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. प्रश्न महत्वाचा आहे. एकाच ठिकाणी आपल्याला 2 वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पहिला प्रश्न काय विचारलाय आपल्याला, की शारदा सदनची स्थापना कोणी केली आणि या शारदा सदनचा उद्देश काय होतं, तर अपंग मुले आणि महिलांची काळजी करणं हे त्याचं उद्देश होतं. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर पंडिता रमाबाई यांनी 1889 साली शारदा सदनची स्थापना केलेली आहे. ठिकाण कोणतं आहे, तर मुंबई या ठिकाणी ही स्थापना केली होती. याचे संस्थापक आहेत पंडिता रमाबाई. निराश्रित विधवा आणि अनाथ स्त्रियांच्या राहण्याची सोय व भोजनाची सोय या ठिकाणी मोफत केली जात होती. त्यामुळे हे जे सदन आहे हे खूप महत्वाचं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्याच जलाशयाला आर्थर सरोवर म्हणून ओळखलं जातं? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे याच्यावरती आपल्याला 4 ते 5 वेळा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले होते. प्रश्न असा विचारला होता, की विल्सन बंधाऱ्याला कोणत्या नावानं ओळखलं जातं आणि त्यावरील असणारा जो जलाशय आहे आर्थर सरोवर त्याला काय नावाने ओळखलं जातं? अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर त्याला भंडारदरा धरण असं म्हटलं जातं. जे काही भंडारदरा धरण आहे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवरती बांधण्यात आलेलं आहे. ज्यावेळी आपण नदी प्रणाली शिकलो तर त्या नदी प्रणालीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण या विल्सन बंधाऱ्याचा उल्लेख केला होता. प्रवरा नदीवरती बांधण्यात आलेलं धरण आहे. जिल्हा आहे याचा अहिल्यानगर. विल्सन धरण आणि आर्थर लेक हे जे धरण आहे हे 1910 ते 1926 या काळामध्ये बांधण्यात आलं होतं. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या स्मरणार्थ या बंधाऱ्याला विल्सन धरण असं नाव देण्यात आलेलं आहे आणि त्याच्या विशाल जो जलाशय म्हणजे मोठा जलाशय आहे त्याला आर्थर सरोवर असं नाव देण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल भंडारदरा धरण. यानंतरचा प्रश्न आहे, स्थायू अवस्थेचे द्रव अवस्थेतून न जाता थेट वायू अवस्थेत होणारं रूपांतर म्हणजे डॅश होय. या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला एक विज्ञानाची व्याख्या विचारलेली आहे आणि मित्रांनो आपण लवकरच विज्ञानाचे 100 प्रश्नांचा एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत जो आपल्याला MPSC साठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि जेवढे काही गट क ची पद आहेत MPSCची त्या सर्वांसाठी तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरेल. चला प्रश्न पाहूया. स्थायू अवस्थेचं द्रव अवस्थेतून न जाता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हणतात पर्याय क्रमांक 4, तर त्याला संप्लवन असं म्हटलं जातं. या ठिकाणी जे काही बाष्पीभवन दिलेलं आहे, बाष्पीभवन म्हणजे काय असतं, तर द्रव अवस्थेतून वायू अवस्थेकडे होणारं संक्रमण ते असतं बाष्पीभवन आणि संप्लवन काय असतं, तर स्थायू अवस्थेचे द्रव अवस्थेमध्ये रूपांतर न होता थेट ते वायू अवस्थेमध्ये त्याचं रूपांतर होतं ते असतं संप्लवन. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ऑपरेशन तारा या मोहिमेअंतर्गत कोणत्या व्याघ्र प्रकल्पात 8 वाघ आणले जाणार आहेत? करंट अफेअर्स 2025-26 वरचा हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. कोणतं ऑपरेशन आहे? ऑपरेशन तारा या नावाने. तर या ऑपरेशन अंतर्गत किंवा या मोहिमेअंतर्गत कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये 8 वाघ आणले जाणार आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये 8 वाघ आणले आहेत. याच्यावरती एक पॉइंट आहे तो महत्त्वाचा आहे, समजावून घेणं गरजेचं आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी चंद्रपूर ताडोबा या भागातून टप्प्याटप्प्याने वाघ जे आहेत हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याची योजना ही आखण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपण डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्यामध्ये आजपर्यंत झालेले जे काही 20 व्हिडिओ आहेत त्या प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओची PDF मी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी नोकरी. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.